ठाकरेंचे केडीएमसीचे 4 नगरसेवक डांबून ठेवण्यात आलेत असा खळबळजनक आरोप अल्पेश भोईर यांनी लगावलाय। अल्पेश भोईर कल्याणचे ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत। आमचे नगरसेवक परत द्या, अल्पेश भोईर यांनी राजू पाटलांकडे ही मागणी केली आहे। हे चारही सदस्य आमच्या संपर्कात आहेत, आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे चारही सदस्य शिंदे गटाच्या आणि मनसेच्या लोकांच्या ताब्यामध्ये आहेत आणि ते वारंवार आम्हाला फोन करून हे सांगत आहेत की आम्हाला डांबून ठेवण्यात आलेलं आहे। आमच्या मनाच्या विरुद्ध त्यांनी आम्हाला तिथे ठेवलेलं आहे। आमच्या कुठल्याच पद्धतीची इच्छा नाहीये शिंदे गटाबरोबर किंवा मनसे सोबत ते जे काही अलायन्स करतात अशा पद्धतीचं कुठल्या पद्धतीचं अलायन्स करण्याची। आजच्या दिवस आम्ही वाट बघणार आहोत। आज जर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही किंवा आमच्या नगरसेवकांना प्रसार माध्यमांच्या समोर आणलं नाही तर आम्ही ऍडिशनल एसपी, ऍडिशनल सीपी, डीएसपी, एसीपी आणि स्थानिक पोलीस स्टेशनला आमच्या नगरसेवकांच्या मिसिंगची कंप्लेंट दाखल करणार आहोत। कल्याण डोंबिवलीतील मनसेच्या भूमिकेवर मात्र उद्धव ठाकरे नाराज झाले। मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं ही नाराजी आहे। कल्याण डोंबिवलीत मनसे शिंदेंसोबत गेली नसली तरी विरोधकांची ताकद दिसली असती या ठिकाणी असं हे वक्तव्य करण्यात आलंय। कल्याण डोंबिवलीतील मनसेची भूमिका पक्षाची नाही। कल्याण डोंबिवलीतील प्रकार राज ठाकरेंनाही मान्य नाही। राज ठाकरेंशी त्यामुळे अंतर्गत चर्चा करू, खासदार संजय राऊत यांनी हे सांगितलेलं आहे। जेव्हा त्यांच्या पक्षातर्फे सांगण्यात येतं की हा स्थानिक पातळीवरती घेतलेला निर्णय आहे आणि आम्हाला या निर्णयाची आम्हाला कल्पना नाही, हे जेव्हा कोणी सांगतं तेव्हा आम्ही त्यांच्याशी अंतर्गत चर्चा करू। नाही, आमच्याकडून काही निर्णय झाला नाही। आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा। भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे, अनस्टेबिलिटी आहे, तिथे आम्ही शिंदेंबरोबर कदापि जाणार नाही। इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील। केडीएमसीतील राजकीय समीकरण बदलण्यामागची रणनीती मुंबईतूनच। केडीएमसीत शिवसेनेला मनसेच्या पाठिंब्याचा डाव हा शिवतीर्थावरच आखण्यात आलाय। केडीएमसीतील राजकीय समीकरण शिवतीर्थावरून बदलल्याची माहिती आहे। राजू पाटलांसह मुंबईतील नेत्यांवर नगरसेवकांची मन वळवण्याची जबाबदारी होती। यासाठी मनसेच्या मुंबईतील नेत्यांनी नगरसेवकांची भेट देखील घेतली होती। आता यावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे मात्र लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।